सामना चालू करावा. रेड ईगल्सने आपल्या इकडे मंचावरती एक प्लेअर पाठवावा. रेड ईगल्स आपला एक प्लेअर पाठवा. ओ उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना दिसत आहे. माफ करा, बॉलर नेम शैलेश सोळंकी. संघासाठी पहिलं षटक घेऊन येते आणि वैयक्तिक स्वतःचा एक षटक. दुसरा चेंडू यॉर्कर चेंडू असा जतीन सिंगल धाव. 2 बॉल 1 धावा. दीपेश पांजरेकर लेजंड हा प्लेअर बघू शकतो ओपनिंग मध्ये आलेल्या स्ट्राईकला. कारण का माहिती आहे इकडे 6 ओव्हरचा एक गेम आहे आणि दोन बॉल 2 वेल बॉल पॉइंटच्या दिशेने टोलला चेंडू आणि 1 धाव. 3 बॉल 3. उत्कृष्ट गोलंदाजी आपली करत आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये पॉवर प्ले चालू आहे आणि ह्या लेग साइडच्या मिड विकेटच्या दिशेने टोलला चेंडू. जतीन यांनी 1 धाव. उत्कृष्ट गोलंदाजी पॉवर प्ले मध्ये. क्षेत्ररक्षण सजवताना बांदेकर. खेळावर खूप असं लक्ष ठेवावं लागतं. वेल बॉल पाच बॉल 5 धावा. चांगली गोलंदाजी शैलेश सोळंकी यांची. आणि या लेग साइडच्या दिशेने टोलला चेंडू. 2 धाव. गचाळ असं क्षेत्ररक्षण. 2 धाव भेटल्या आणि धाव फलक झाले. ओव्हर झालेली आहे इकडे. षटक संपलेलं आहे आणि धाव झालेली आहे 7. 1 ओव्हर 7 धाव. पॉवर प्ले होता. एक आपण चांगला स्कोर बघतो पॉवर प्ले मध्ये. 10च्या पुढे तरी आला पाहिजे पण 7 धावा झाले आहेत. 1 ओव्हर 7 धावा. दुसरं षटक घेत आहेत मयूर वाघ संघासाठी दुसरं षटक. उत्कृष्ट गोलंदाज आणि जरा फिल्डिंग मध्ये चेंजेस करताना पाहू शकतात आपण बांदेकर यांना. कारण का पॉवर प्ले झाला इकडे पाहू शकतात. एक शॉर्ट पॉइंट. एक कव्हरच्या दिशेने एक लांब प्लेअर ठेवलेला. मिड विकेट. एक शॉर्ट लेग लावलेला इकडे आणि एक स्लिपला सचिन नारिंगरेकर लेजंड खेळताना. कव्हरचा प्लेअर पुढे बोलवला. चला दुसरी ओव्हर. वेल बॉल आणि आज
सरळ दिशेने पटकवला चेंडू आणि एक धावावरती समाधान मानावं लागेल. उत्कृष्ट फलंदाज व अशीच अनिकेत यांची उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आणि हा यॉर्कर होता आणि हा जतीन यांनी टोलला चेंडू एक वड्याकडे. एक धाव. फटका काही लागत नाहीये. एक एक धाव सरकताना धाव फलक झालाय. वाईड बॉल. धन्यवाद. आणि हा टॉप एज लागला डिक्लेअर झोन मध्ये. उत्कृष्ट गोलंदाजी. आखूड टप्प्याचा चेंडू दीपेश यांना. एक उत्कृष्ट गोलंदाजी दाखवताना युवा एक आपल्याकडे बघत आहे. मयूर वाघ एमर्जिंग प्लेयर. वाईड बॉल. अवांतर धाव. वेल बॉल. एक चांगला असा गोलंदाज आणि स्कोर झाला आहे 12. 4 बॉल. ओहो बोल्ड आउट. दीपेश मांजरेकर लेजंड. एक चांगला असा बॉल. ऑफ टर्न ऑफ ब्रेक बघू शकता तुम्ही. मयूर वाघ एक चांगले एक गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. निवेदित साठे यांनी संधी दिली मयूर वाघ यांना. इकडे आपल्याला बेस्ट एमर्जिंग प्लेयर साठी पण प्राइस ठेवलेला आहे. स्मार्ट वॉच आहे. ओहो आणि हा मिड ऑनच्या दिशेने षटकार. जय देसाई. जय देसाई एक उत्कृष्ट फलंदाज. नुकतंच आगमन झालं जय देसाई यांचा. चांगला असा गोलंदाज फलंदाज तुम्ही बोलू शकतात. पाच बॉल चांगले टाकले होते. एक शेवटच्या चेंडूला एक षटकार भेटला जय यांच्याकडून पाहायला आपल्याला. सुंदर अशी गोलंदाजी होती मयूर वाघ यांची. पण एक एक्सपिरियन्स प्लेयर जय यांनी एक षटकार टोलवला तो मयूर यांना. काय करू 2 ओव्हर 18 धावा. 2 ओव्हर 18 धावा झालेल्या आहेत.
लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवावे. संघ मालक निवेदित साठे कृपया करून मैदानात सारखं जाऊ नये. आपला वेळेची निर्बंध आहे त्यामुळे एक धावा. तिसरं षटक घेऊन येताना साहिल बारसकर 19 धावा. आणि लेग साइडच्या दिशेने चोडला चेंडू स्टेज कडे. षटकार 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 असा लेग साइड. हॅलो दोन धावा होऊ शकतात आणि दुसऱ्या धावाची रन इकडे आणि हा रन आउट होऊ शकतो. एक चांगला थ्रो दिला असता तर इकडे एक रन आउट व्हायची चान्स होता. जय देसाई आणि हा स्ट्राईकला होता. एक मोठा प्लेयर होता. 4 बॉल 29. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलं होतं पण थ्रो जरा व्यवस्थित नसल्यामुळे आज हा रनआउट झाला नाही. प्रशांत बारसकर साहिल बारसकर लेग साइडचे दिशेने टोला चेंडू झेल होऊ शकतो आणि झेल बाद आउट. कॅच. जय हा एक महागडा प्लेयर IPL ऑप्शन मधला एक RPL ऑप्शन मधला एक चांगला प्लेयर असा बाद होताना जय देसाईने एक सिंपल असा टोला चेंडू आणि आउट झाला. आणि उत्कृष्ट गोलंदाजी याची साहिल बारसकर. आखूट टप्प्याचा चेंडू होता पण जय यांना काही कळला नाही तो. आणि झेल पकडला तो श्रेयस मुंडे निवेदित साठे आणि एक उत्कृष्ट अशी एक संघ मालकाने एक निवडलेली टीम आपण पाहू शकता. इकडे पेव्हिलियन मधून आपल्या टीमला प्रोत्साहन देताना लेफ्ट हँडेड बॅट्समॅन येतोय. इकडे फिल्डिंग चेंज होताना शॉर्ट कव्हरला पुढे घेतलाय आणि पॉइंटला एक प्लेयर मिड विकेटचा प्लेयर एक मागे जातोय. तीन प्लेयर लेग साइडला लावलेले आहेत. पुन्हा एकदा साहिल बारसकर आणि सामना करतील निलेश. हो निलेश यांना काही जमला नाही.
साहिल बारसकरचा यांचा चेंडू आणि हा ओव्हर. इकडे धाव फलक झालेला आहे 29 धावा, 2 विकेट. 3 ओव्हर 29 धावा. 3 ओव्हर 29 धावा. आपण बोलू शकतात स्कोर सुद्धा एक चांगला आहे 29, कारण का तुमच्याकडे अजूनही सुद्धा 18 बॉल उरलेले आहेत. एक 3-4 असे चांगले कनेक्ट झाले षटकार तर मॅच एक चांगली स्वरूपात आपण पाहू शकतो इकडे. आणि असे फलंदाजी सुद्धा आहेत. आपण इकडे बघतोय आता जतीन देवारे स्ट्राईकला आहेत आणि निलेश एक नॉन स्ट्राईकला. लेफ्ट हँडेड बॅट्समन, रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन पाहू शकतो आपण इकडे, त्यामुळे फिल्डिंगमध्ये सारखे चेंजेस करावे लागतात. हा एक सुद्धा एक डाव असतो काही यांचा. तर एक गोलंदाज आहे आपल्याकडे निलेश लब्धी संघासाठी 4थं षटक घेऊन. लेग साईडच्या दिशेने टोवला चेंडू आणि हा रनआउट होऊ शकतो. एक बॉल 30 धावा. मिड विकेटच्या दिशेने टोला चेंडू रनआउटला चान्स आणि एक धाव. कव्हरला कोण नव्हतं पाहू शकतो इकडे. कव्हरला एक प्लेअर लावणे गरजेचं असतं. फिल्डिंगमध्ये क्षेत्ररक्षण चेंज करताना शॉर्ट कव्हर. एक आखूट टप्प्याचा चेंडू जतीन यांना आणि 2 धावा होऊ शकतात. आणि इथे क्षेत्ररक्षण थोडं गचाळ असं दिसतंय आपल्याला, पण 2 धाव काढल्या जतीन यांनी आणि धाव फलक झालेला आहे 31-33. तीन बॉल. शॉर्ट कव्हरच्या दिशेने टोला चेंडू जतीन यांनी. 1 धावांवर समाधान मानावं लागेल. धाव फलक सरकताना 34 धावा, 2 विकेट, 4 बॉल. नो बॉल डिक्लेअर झोन मध्ये. नो बॉल. धन्यवाद पंच. नो प्लस आणि फ्री हिट. एक फ्री हिट आहे आपण पाहू शकतो. आता निलेश बघूया आपण या फ्री हिटचा कसा एक चान्स घेतात इकडे, कारण का तुम्हाला फ्री हिट भेटते यासाठीच की एक तुम्ही एक काहीतरी आपलं एक शो रन करावा आपला स्वतःचा. आणि हा लेग साईडच्या दिशेने टोला चेंडू चौकार. मोफत दिलेला चेंडू फ्री हिट. त्याचा एक सुंदर लाभ घेतला निलेश यांनी. निलेश उत्तेकर लेफ्ट हँडेड बॅट्समन. राज ग्लैडिएटर नहीं हाँ ग्लैडिएटर आकाश है ना उसमें. आकाश इसमें अनूप की टीम में ग्लैडिएटर है. ग्लैडिएटर परत एकदा टोला चेंडू आणि झेल होऊ शकतो आणि झेल साठी येतोय आणि उत्कृष्ट असा रनिंग बिटवीन द झेल. सुंदर कॅच टिपवताना दिसत आहे आपल्याला मयूर वाघ. क्षेत्ररक्षण आणि उत्कृष्ट गोलंदाजी अशी एक आपण पाहू शकतो. आणि धाव फलक झालेला आहे 40. 4 षटक संपताना 40 धावा.
तुम्हाला मागच्याच ओव्हरला सांगितलं होतं की एक दोन्ही समाधान हिशोबाने चाललेले होते, कारण का रन पण होत आहेत आणि विकेट पण जात होत्या. पण येस, यांच्या बॅट्समन चांगल्या आहेत. निलेश आणि जतीन देवारे उत्कृष्ट एक फलंदाजी करताना आपले दिसले. फ्री हिटचा फायदा घेतला त्यांनी, एक चौकार षटकवला. क्षेत्ररक्षण लावा 1 रुपया करून. पॉवर प्ले, हा दुसरा पॉवर प्ले. 5वा षटक घेऊन येत आहे प्रणय पाटील. प्रणय पाटील 5वं एक पॉवर प्ले मध्ये टाकतील. सामना करतील जतीन देवारे. बॅट कट आहे की पाहिजे? बाईज. ओके, बाईच्या स्वरूपात एक आपण बघू शकतो. 1 धाव. बाबू एक लेग साइडच्या डिक्लेअर झोन मध्ये टोला चेंडू. बाबू एक उत्कृष्ट फलंदाज उर्फ हितेंदर शेलार. बाबू एक आपण बघितलं आपल्या सोसायटीचे सामने झाले सन्मान या सोसायटीमधून खेळत असताना एक उत्कृष्ट फलंदाजी गोलंदाजी केली होती त्याने. आणि या मिडवॉनच्या दिशेने टोला चेंडू. 1 धावसाठी प्रयत्न, दुसऱ्यासाठी रनआउट होऊ शकतो. 2 धाव. एक चांगली रनिंग द बिटवीन बघायला भेटली आपल्याला बाबू आणि जतीन यांच्याकडून. चार ओव्हर 3 बॉल 5वं षटक चालू असताना धाव फलक झाले 44. गुड बॉल, यॉर्कर चेंडू. बाबू यांना काही समजला नाही. गुड लेंथ असा चेंडू होता. यॉर्कर. कोण यॉर्कर पुन्हा एकदा चेंडू, पण बाबू यांनी टोलला चेंडू लेग साइडच्या दिशेने आणि 1 धावावरती समाधान मानावं लागेल बाबू यांना. उत्कृष्ट गोलंदाजी. एक अशा चांगल्या प्लेयरला तुम्ही बघू शकता. एक चांगली गोलंदाजी केली यांनी प्रणय पाटील यांनी. शेवटचा चेंडू. एक धाव. और षटक संपलेला आहे. 46. 46 धावा 5 षटक. 46 धावा 5 षटक. शेवटचं षटक आहे 6वं षटक. या षटकामध्ये काहीतरी एक चांगला आपण पाहू शकतो. टार्गेट जर त्यांनी केला तर एक चांगली मॅच बघता येईल आपल्याला. आणि दोन्ही सुद्धा एक चांगले फलंदाज बाबू आणि जतीन.
संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहे नीरज लब्धे आणि वैयक्तिक दुसरं षटक. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती पहिल्या षटकामध्ये नीरज लब्धे आणि मिड विकेटच्या दिशेने टोला चेंडू एक सिंगल नो बॉल नो बॉल आणि एक धाव. फ्रीट आहे फ्रीट आहे तर बॉल काउंट नाही. 2 धाव झालेले आहेत आणि फ्रीटचा कॉल आहे पंचांचा. जतीन स्ट्राईक वरती आणि फुल टॉस चेंडू पण बाबूना काही तो झेल मारता नाही आला. चेंडू काही मारता नाही आला त्यामुळे 2 धावावरती समाधान मानावं लागेल. एक चांगला झेल चांगला एक बॉल होता फुल टॉस पण संधीचं काही सोनं करता आलं नाही त्यांना. पन्नास धावा झाल्या आणि हा मिडऑनच्या दिशेने टोला चेंडू आणि 2 धाव होऊ शकतात आणि हे गचाळ असा कॉल. आपण एक लाईव्ह मॅच बघतोय यूट्यूब वरती. कृपया करून क्षेत्ररक्षण गोलंदाजी फलंदाजी एक आपण चांगली पाहू शकतो अशी कारण का आपल्याला एक पूर्ण वर्ल्ड मध्ये हा सामना पाहायला जातो. वाईड बॉल धन्यवाद पंच. 2 धाव आल्या मगाशी जिथे 1 धाव होती तिकडे 2 धाव काढल्या आणि हा एक अवांतर धाव असा दिला. डेड बॉल आखूड टप्प्याचा चेंडू राज प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरे. ओ लेग साईडच्या दिशेने टोलला चेंडू आणि दुसरा धावावरती समाधान मानावं लागेल. 2 धाव. कोण आहे रे? कृपया प्रेक्षकांनी जरा साईडला व्हावे. जिमच्या इकडे जे प्रेक्षक उभे आहेत किंवा टीम कुठलीही पण इकडे उभे राहते आणि ग्राउंडच्या बाहेर उभे राहावे. आताची 2 धावा. दोन धावा. स्कोर पोहोचलाय 55 आणि 3 बॉल. आणि हा तोडलेला चेंडू लेग साईडच्या दिशेने 1 धावावर समाधान मानावं लागेल आणि शेवटचे 2 चेंडू खूप इम्पॉर्टंट चांगला स्कोर पाहण्यासाठी. जतीन स्ट्राईकला आहेत. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. एक तरी षटकार आपण बघितला तर एक चांगला धावफलक बघू शकतो कारण रेड ईगल्स मध्ये एक चांगले फलंदाज आहेत. 2 बॉल बाकी आहेत. नो बॉल. नो बॉल. फ्री हिट. एक फ्री भेटलेली आहे जतीन यांना. बघूया फ्री हिटला काय करतात. नीरज निब्दे अवांतर धाव.
आणि लेग साईड मिड विकेटच्या दिशेने टोला चेंडू आणि बॉलवरती येत आहेत आणि गचाळाचं क्षेत्ररक्षण आणि पवन यांनी एक बॅकअप दिला आणि याच्यात एक रन धावा समाधान मानावं लागेल जतीन यांना. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पवन डगे यांचं. शेवटचा बॉल निलेश निब्दे यांना सामना करतील बाबू. धाव फलक झाला 58. 3 विकेट. आणि या टोला चेंडू स्टेजच्या वरती षटकार. RPL षटकार. बाबू यांनी एक सुंदर असा मिड विकेटच्या दिशेने टोला चेंडू. उत्कृष्ट फलंदाजी करताना बाबू यांनी आणि हा स्कोर एक पोचला आहे 64. 65 धावांची गरज रेड ईगल्स यांना. 65. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती 5 ओव्हरपर्यंत. शेवटचं जे षटक आहे ते थोडं महागडं ठरलं निब्दे यांचं. एक फ्रीड
नाही नाही हरले हरले हरले. इथे दोन जिंकले म्हणजे. चेस करतायत हां किती 65. पुन्हा 65. चला पुन्हा 65 चेस आहे. मगाशी 63 होता, आता 65. बघूया रेड ईगल्स ही टीम कशा प्रकारे चेस करते. एक चांगली बॅटिंग लाईन आहे त्यांच्याकडे, परंतु मगाशी जर बघितलं आपण तर जो फिनिशिंग टच दिला होता संदेश आणि वड्याने तो खूप चांगला होता. नक्कीच आपण जर पाहिलं तर नीरज लिवदे, अक्षय तळेकर, संदेश बांदेकर, पवन ढगे, साहिल बारसकर, प्रणय पाटील, अश्वथ कोटियन, श्रेयस मुंडे, मयूर वाघ, साहिल गोंदबरे, शैलेश सोलंकी, सचिन नारिंगेकर अशी पूर्ण आणि अप्रतिम बॉल पहिलाच जयचा लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु गती आणि जो कट करतो यश जय. आता मात्र पवन ढगे नक्कीच सिंगल डबल खेळू शकतो पवन, त्यासाठी त्याला पाठवलंय. आणि जय मात्र अप्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी करू शकतो. आतापर्यंत खूप फायदेशीर राहिलाय. म्हटल्याप्रमाणे पवन येतोय आणि थोडासा स्टेप आउट होतोय, एक स्टेप पुढे काढून पॉईंटच्या दिशेने मारतोय. एक धाव मिळते, 2 धावा होता आतापर्यंत. पॉवर प्ले पाहतोय आपण. पहिलं षटक नक्कीच थोडीशी दमचक पाहायला मिळते, कारण की 5 गोलंदाज यूज करायचे आहेत आणि अबाव 40 एक नक्कीच फलंदाज असेल जो स्लीपला असेल. बघायच कॅच होते का, तर नाही, डोक्यावरून हलक्या त्याने खेळतोय नीरज. याच दरम्यान 3 बॉल 3 धावा पाहायला मिळत आहेत. आता मात्र डॉट बॉल. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने थोडा लेट खेळण्याचा प्रयत्न पवनचा फसतोय. याच दरम्यान डॉट बॉलची सांगता. चला यानंतर जी मॅच होईल ती असणार आहे किंग मेकर आणि राजवीर या दोन संघामध्ये. दोन्ही संघामध्ये टॉस झालेला आहे. आय थिंक राजवीर हा संघ टॉस जिंकतोय. बघूया काय स्वीकारताय तिथे आणि धावशीत होऊ शकतो का पवन, पण नाही. जय थोडा स्पीडने थ्रो करतोय, त्यामुळे कीपर काही पकडू शकत नाहीये. पर्यायी डॉट बॉल आहे का की वाईड आहे? डॉट बॉल आहे. येस, किंग मेकर टॉस जिंकतो आणि स्वीकारतो फिल्डिंग. नक्कीच पॉवर प्ले आणि गल्लीमध्ये फटका, एकच धाव मिळेल. अप्रतिम चांगलं षटक म्हणावं लागेल पॉवर प्ले मधलं. जयचं समाप्त होत आहे ते म्हणजे 4 धावा देतोय आतापर्यंत. याचबरोबर पहिलं षटक समाप्त होत आहे आणि धावा होत आहेत त्या म्हणजे पहिल्या षटकानंतर 4 बिनबाद 4. दोन्ही संघासाठी चांगली सुरुवात म्हणायला लागेल. विकेट जात नाहीये आणि बॉलिंग संघासाठी म्हणाल तर धावा देखील कमी येत आहेत. आर्यन येतो. आर्यन नक्कीच थोडंसं क्षेत्रक्षण लांबवलं जाईल. आर्यन शेट्टी
नक्कीच जतीनकडून उत्सुकता आहे की मॅन ऑफ द मॅच कधी घेणार तुम्ही, कारण की बऱ्याचदा मी तुमचे फोटो पाहत असतो फेसबुकवरती म्हणा, स्टेटसला म्हणा, मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज घेतलेल्या. आज देखील अशीच एक ट्रॉफी पाहण्याची इच्छा आहे. बघूया दिवसभरात कोणती, मॅन ऑफ द सिरीज की मॅन ऑफ द मॅच की उत्कृष्ट गोलंदाज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पवनचा, बॅटची बॉटम एज घेऊन कीपर फील्ड करतो. एकच धाव मिळते. या एका धावेने संत चाललेली अशी धावसंख्या म्हणू शकू आपण. आव्हान आहे ते म्हणजे 65 धावांचं, 65. त्याच्या तुलनेत अजूनपर्यंत मोठे फटके पाहायला मिळत नाहीयेत. शेट्टी नक्कीच एक यंगस्टर आणि कमी वय असलेला खेळाडू आहे. आज चान्स मिळतोय खेळण्यासाठी, कारण की प्रीमियर लीगच्या माध्यमातून ही स्पर्धा चालू आहे. गल्ली अंतर्गत असल्या कारणामुळे 14 वर्षाचा खेळाडू आहे हा, आणि इथे एक मोठा फटका पाहायला मिळतोय. पण बघूया काय होत आहे. बघूया आधी पंच निर्णय देतील. पंचाने निर्णय द्यायचा आहे किती धावा आहेत त्या. पंचांनी सांगायचंय काय आहे. बॉल पत्र्यावर आहे की बागे गेलाय. जरा बघा, जर कोणी मॅनेजमेंट कमिटीचे असतील तर त्यांनी जरा पहिला बघा बॉल कुठे आहे तो. नक्कीच जर आपण बघितलं तर पत्र्यावरती बॉल असेल तर पत्र्यावर असेल तर 2 धावा आहेत, मागे गेला तर 4 आहे आणि पत्र्याच्या मागून गेला तर 6 आहे. त्यामुळे बॉल 2 धावांसाठी आहे आता, असं पंच डिक्लेअर करतायत. 2 धावा. एक चांगला फटका होता जर म्हटलं तर. खरं तर बेनिफिट आहे, कारण की जर इथे जिम नसती तर क्षेत्ररक्षक लावू शकलो असतो आपण. त्यामुळे 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी धावसंख्येत वर. धावसंख्या होते ती म्हणजे 7. चांगला षटक सुरू आहे. मार्ग असते शेट्टी याचं एक यंगस्टरचा खेळाडू आहे, 14 वर्षांचा, आणि चांगल्या खेळाडूच्या समोर गोलंदाजी करण्याची संधी मिळते. आता मात्र लाईन चुकते. फुल टॉस बॉल यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न असावा. नक्कीच हे खेळाडू बरंच शिकत असतात की आज जे आपण इंटरनेट पाहतो किंवा रील्सच्या माध्यमातून अनेक गोष्टी पाहत असतो की हा कोणता बॉल आहे, कोणता टाकला पाहिजे, कोणत्या कंडिशन्सला कशी गोलंदाजी केली पाहिजे. त्यामुळे बरंचसं लक्ष या नवोदित खेळाडूंचं असतं आणि ते आपल्याला पाहायला मिळतंय की कशा प्रकारची गोलंदाजी करायला हवी. आणि इथे झेल होऊ शकतो. बघूया झेल खाली कोण येत आहे आणि अचूक झेल टिपतोय. मोठा फटका करण्याचा मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि विकेट मिळतोय एका 14 वर्षाच्या खेळाडूला. एका आक्रमक फलंदाजाचा बाबू येऊन झेल टिपतोय. अचूक कॉलिंग चांगली पाहायला मिळाली दोघांकडनं. आय थिंक सक्सेना देखील बाजूलाच होता. बाबू 8 धावा होत आहेत आणि एक मोठा मासा घ्यावा लागतोय तो म्हणजे शेट्टी याच्या. येस, राज ग्लेडिएटर्स रणांगणाचे मावळे या संघाला पहिला गडी टिपण्याचा मान मिळतो दुसऱ्या षटकामध्ये. आणि कोण टिपतोय तर पवन. आर्यन शेट्टी टिपतोय. अक्षय येतोय. पवन आणि अक्षय अशी आता जोडी पाहायला मिळेल.
आताशी थोडीशी लाईन चुकलेली भरकटलेली पाहायला मिळते. पवनची काय व्हेरिएशन करायचा आहे तो प्रयत्न. आय थिंक यॉर्कर किंवा स्लो गतीचा वाईड बॉल. वाईड बॉल +1 वाईड +1 पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. नक्कीच परी आणि अमन या स्पर्धेसाठी पंचांची कामगिरी पाहत आहेत. चांगला अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा. आणि बॅटची इनसाइड एज घेऊन बॉल जातोय. सरळ यष्ट्यावरती जाऊन आढळतोय. त्रिफळाचीत पवन. आता खूप लवकर यायची गरज भासली आहे ती म्हणजे संदेशसाठी. संदेश बांदेकर आक्रमक फलंदाज आहे आणि तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व आहे. फलंदाज जरी आक्रमक असला तेवढं शांत असं व्यक्तिमत्व. आणि बघूया आता दुसरा षटक आहे. दुसऱ्या षटकात यायची गरज भासली आहे कारण की 2 गडी बाद झाले आहेत. पहिला नीरज, दुसरा पवन. 4 बॉलची सांगता आणि 5वा बॉल आपण पाहणार आहोत. बघूया 2 जरी वाईट टाकले असले तरी 2 गडी देखील बाद केलेत. पवन बाद होतोय. बघूया काय होत आहे. आणि हा वाईड अजून एक लीग स्टिकच्या बाहेर होता. येस आर्यन थोडं षटक लांब होत चाललंय. धावसंख्या झाल्यात 11. आणि अप्रतिम बॉल. ज्या बॉलचा प्रयत्न होत होता टाकण्याचा तोच बॉल आता मात्र पडतोय आर्यनचा. लो फुल टॉस आणि ह्यामध्येच एक धाव देखील मिळते. सरळ मिडविकेट दिशेने शॉर्ट मिड विकेट म्हणावं लागेल. जतीन तिथे फील्ड करतोय आणि एकच धाव मिळते. स्ट्राईक अक्षय जवळ. अक्षय तळेकर फुल टॉस बॉल हलक्या हाताने खेळतोय. एक धाव मिळते. दुसरा प्रयत्न होतोय का बघूया. आणि इथे गडी बाद होऊ शकतो का तर हो झाला असता. आणि जुदान समीर यांच्या अक्षयसाठी अक्षयला एक जीवदान मिळतंय. आणि बघूया या जीवदानाचा फायदा इथपर्यंत समीर आणि भरत यामध्ये थोडीशी मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 14 14 1-4 14. लॉस ऑफ 2 विकेट्स लॉस. आणि आता मात्र आणखीन एक जीवदान जयला पाचारण केलंय. जय चला पुन्हा येतोय जय आपल्या बॉलिंग मार्क वरती. जय नक्कीच संदेश बांदेकर ज्यांनी मागच्या सामन्यात आता मात्र अप्रतिम बॉल पाहायला मिळतोय. जयचा शॉर्ट लेनचा पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसतोय. खर तर जो बॅट स्विंग आहे त्या बॅटच्या स्विंग मध्ये जर बॉल कनेक्ट झाला तर एक
फ्लॅट फटके जास्त करून मिळू शकतात संदेशला, आणि मोठे फटके देखील येतात. जर मगाशी पाहिलं आपण तर ज्या पद्धतीने मॅच फिनिश केली होती, फुल टॉस, लो फुल टॉस म्हणावं लागेल जयचा. वारंवार हा फटके तो खेळत असतो, बॉल टाकत असतो. आता मात्र 2 धावांसाठी थोडंसं फंबल क्षेत्ररक्षण पाहायला मिळते दुसऱ्या दिशेने. ग्लेडिएटर्स या संघाकडून पर्यायी 2 धावा मिळत आहेत. संदेश आणि रेडी गर्ल्स या संघासाठी. अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बाद होतोय. मोठा मासा गाळायला लागतोय. ज्याची जी व्यूहरचना केली होती, जयला यासाठीच बोलवलं होतं की संदेशचा विकेट घ्यायचा होता. संदेशची बॅट थांबत नाहीये, पर्यायी बॅटची टॉप एज लागून चांगली अशी किपिंग पाहायला मिळते आपल्याला समीर यांच्याकडून. आता मात्र एक मोठा मासा गाळायला लागतोय संदेशच्या स्वरूपात. धावसंख्या होते 16. 3 बॉल 16 आणि संदेश सारखा एक बिग हिटर. मी मगाशीच म्हणतो की थोडं वरती यायची गरज भासली आहे संदेशला. आता येतोय आशू. येस, नक्कीच अश्वथ कोटियन याने देखील मागच्या सामन्यात दाखवून दिलं होतं की मी क्रिकेटपासून लांब आहे, परंतु चांगले स्ट्रोक खेळू शकतो, आणि तो खेळला होता. एक षटकार देखील येता स्ट्रोकला होता. आता बघूया, आता मात्र संघाला गरज आहे, कारण की आव्हान थोडं मोठं होत चाललंय. 65 धावांचं मोठे फटके येत नाही आहेत, पर्यायी खेळाडू बाद होत आहेत. आता देखील अप्रतिम आपल्याला किपिंग पाहायला मिळते समीर यांच्याकडून. खरं तर खूप कठीण असतं लेग कटर आणि तेवढा स्पीड वरती जर गोलंदाजी करत असेल तर ते बॉल पकडणं, परंतु यष्टीच्या मागे आपण 1 फूट लांब राहून जो बॉल पकडताय समीर, खरंच दाद द्यावी लागेल आपली. आणि एक अप्रतिम झेल टिपला आपण. जय आता इथे टॉप एज, बघूया काय होत आहे. कव्हरच्या दिशेने झेल उडाला होता, बराच काळ चेंडू होता हवेत, परंतु 2 धावा मिळतील. क्षेत्ररक्षण लांबलेला पाहायला मिळते. याच दरम्यान चांगलं षटक सुरू आहे जयचं. अठरा 18 18 इथे बस खुर्ची घे. अजून देखील या षटकातील 1 बॉल बाकी आहे राजचा, आणि मोठा फटका. बघूया पण काय होतंय. बाउन्स जाऊन चांगलं असं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. बाबू आणि याचबरोबर 3 षटकांत 19 धावसंख्या होते. चला 3 षटकानंतर धावसंख्या होती ती म्हणजे 19. बाबू येतोय गोलंदाजीसाठी. बघूया
अश्वथ आणि अक्षय. फुल टॉस बॉल पहिलाच बाबूचा एक्स्ट्रा धाव देऊन जाईल. त्याचबरोबर वाईड सुद्धा असेल. धावसंख्या 21 होईल 2 धावांनी. 65 धावांचं आव्हान आहे. खूप मोठं असं आव्हान आहे. त्याच्यामुळे मोठे खेळण्याचा प्रयत्न झालाच पण गडी बाद झाले. एक निवदे आणि संदेश सारखा फलंदाज बाद करण्यात यश मिळत आहे. आता मात्र एक हेलिकॉप्टर पाहतोय पण एकच धाव मिळेल. क्षेत्ररक्षण चांगलं. जय चांगला तो देखील करतोय. अजून एक अप्रतिम बॉल. जॉर्कर लेंथ पाहतोय आव्हान आणि एक धाव पुढवण्याचा प्रयत्न. थ्रो होतोय. गडी बाद होऊ शकतो का तर चांगला थ्रो केला होता आर्यनने. चांगली गोलंदाजी देखील केली संघासाठी. थोडा लेट झाला पण थ्रो. अजून एक चांगला फटका लेगच्या दिशेने. पुन्हा 2 धावा मिळतील. सलग 2-2 धावा आपण पाहतोय. पण या उन्हात खेळत असताना आपल्याला काळजी घ्यावी लागेल प्रत्येकाने. मगाशी आपण जय पडला होता बघितलं तर थोडीशी दुखापत झाली. आता मात्र आपण पाण्याचा वारंवार वापर करा. पाणी पित राहा आणि धावत वगैरे असताना थोडासा वारंवार. आता मात्र अप्रतिम स्लो गती राखतोय. बाबू पुन्हा एक फुल टॉस बॉल परंतु आता मात्र बॉल लागून पुन्हा परत येईल आणि आता मात्र आर्यन बरोबर जज करतोय बॉल. त्याला माहिती होतं की तिकडून बॉल लागून पुन्हा येऊ शकतो आणि सरळ आर्यनच्या हातात येतोय. नक्की चांगला तो एक धाव रोखतोय आपल्या संघासाठी. इम्पॉर्टंट अशी धाव म्हणावी लागेल. बॉल झाले म्हणजे आतापर्यंत 5. एक बॉल बाकी आहे षटकातील बाबूचा. एक बॉल बाकी आहे. बघूया काय होत आहे. पंच काय वाईड बॉल लागला असं स्वतःहून सांगतायत अक्षय. नक्कीच डिसिजन रिव्हर्स केलं जाईल आणि इथे मात्र षटकाची समाप्ती होते. 4 षटकानंतर धावसंख्या पोहोचते म्हणजे 27. 27 झाले. 27 झाले 4 षटकानंतर. सांगतो जय. ते 35 आणि 3 38 धावांची आवश्यकता. 38 12 बॉल 38. 12 बॉल आणि 38 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच बघूया कोण षटक घेऊन येईल. जतीन देवारे चांगला अनुभव आहे ह्याच मैदानावरचा म्हणा किंवा टेनिस क्रिकेटचा म्हणा आणि तो अनुभव आता पणाला लावावा लागेल कारण की 38 धावा बोर्डवरती करायच्या असताना मोठे फटके खेळले जाऊ शकतात. तर हे फटके रोखायचे आहेत. अक्षय आणि कोटियन अश्वथ यांनी हे फटके मारू शकतात याची माहिती आहे. नक्कीच नितीन सावंत जर कुठे असतील तर प्लीज आपण यायचे. नितीन सावंत चला 12 बॉल 38 धावांची आवश्यकता.
नक्कीच अतिशय रोमहर्षक सामना आपण सगळ्यापासून पाहतोय. खाली पड जास्त. चला 12 बॉल 38 धावा. जतीन धेवारे आपल्या बॉलिंग मार्क वरती नक्कीच जास्तीत जास्त धावा थांबवण्याचा प्रयत्न असेल का आता बघूया, कारण की शेवट षटक घेऊन येईल. मोठा फटका झेल होतोय का षटकाराच्या बाहेर. नक्कीच नियोजित साठेनं सांगितलं होतं की 2 ते 3 षटकार ठोकावे लागतील. या षटकात सुरुवात मात्र तशीच होते 6 धावांनी. बघूया सुरुवात चांगली झाली आहे, शेवट चांगला होतो का. अश्वथ आता मात्र घोड्यावर सवार झालाय. पुन्हा एक मोठा फटका, परंतु इथे मात्र एकच धाव मिळते का. हो आतापर्यंत 2 बॉल 7 धावा येत आहेत. अजून देखील 10 बॉल आणि 31 धावांचं समीकरण पाहतोय आपण. बाकी आहे 4 ते 5 षटकार नक्कीच मारावे लागतील. आता मात्र खूपच लिस्टीच्या बाहेर वाईड बॉल. बिग हिट. अजून एक षटकार लागतोय का, तर हो, आणि कोणत्या दिशेला लागतोय तर मैदानाची सर्वात लांबची बाजू मिड विकेट. या रेंजला जर आपण षटकार ठोकत असाल तर नक्कीच आपण मैदानात कुठेही षटकार मारू शकता. चला अजून 9 बॉल आणि 24 धावा. चला जतीनचं थोडंसं मार्गषटक म्हणावं लागेल. आता मात्र 1 धाव, पण ही कितपत योग्य धाव आहे बघावी लागेल, कारण की 2 षटकार तर लागलेत आतापर्यंत. 2 षटकार खूप धावा देऊन 12 धावा देऊन गेल्या. 3 षटकारांचा इथे अनुमान होता. 2 षटकार लागतायत. अजून 1 षटकाराची पूर्तता होईल का बघूया, कारण की अक्षय चांगल्या फॉर्म मध्ये पाहायला मिळतोय. आता मात्र यॉर्कर लेंथ होती चांगल्या, एकच धाव मिळते. यानंतर जे समीकरण 12 बॉल 38 होतं ते कमी होऊन आता 6 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे. 21 अजून देखील 21 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकार ठोकले होते, परंतु सहा बॉल आणि 21. बघूया पुन्हा एकदा समीर, ज्यांनी
एक बॉल 5 मॅच आणली होती, पण जो षटकार लागला फुलटॉस बॉलवरती घागने मारला. आता बघूया पुन्हा एकदा त्यांना पाचारण केलं गेलंय 21 धावा डिफेंड करण्यासाठी. 21 धावा डिफेंड करतात का बघूया. अश्वथ स्ट्राइक वरती. अश्वथ देखील बिग हिट करू शकतो. सुरुवात मात्र डॉट बॉलने होते आणि एक देखील विकेट मिळतोय. नक्कीच अक्षय स्ट्राइक घेतोय, त्याचा फायदा होतो का बघूया. फलंदाजीसाठी येतो तो म्हणजे नवीन बॅट्समन मयूर. अजून देखील 30 5 बॉल 21 धावा. नक्की 3 षटकार महत्वाचे आहेत. बघूया कुठे जजिंग स्ट्रोक आणि बाद. जतीन थ्रो खराब होता परंतु दिशा मात्र चांगली होती. बॅट्समन साईपर्यंत बॉल गेला आणि बाद झाला तो म्हणजे अक्षय. खरं तर मयूर थांबून राहायला हवं होतं स्ट्राइक वरती. हेच सांगते आहेत अक्षय की यश ईश्वरला काय करायला हवं. क्रीज सोडायची नव्हती, थांबून राहायचं होतं, पण मयूरने स्ट्राइक सोडला. पर्यायी अक्षयलाही जावं लागलं. थ्रो खराब होता परंतु गडी बाद देऊन गेला. बघूया अजून देखील 4 बॉल बाकी आहेत. 4 बॉल आणि 20 धावा. नक्कीच 3 षटकार मारावे लागतील. यश मुंडे मागच्या सामन्यात सुरुवात चांगली केली होती यशने. आता मात्र सुरुवात आणि शेवट दोन्ही चांगले करावे लागतील. 4 चेंडू 20 धावा. 3 षटकारांची आवश्यकता आहे. बघूया 3 षटकार येत आहेत का. या 2 धावा अजूनही स्पर्धेत आपल्याला टिकवून ठेवता आहेत. जर 1 धाव घेतली असती तर नक्कीच जतीन देवारे थोडा कॉन्फिडन्स आपल्या बाजूने मॅच ही 70 ते 80% झुकली असती. पण मिस फील्ड आणि 1 धाव एक्स्ट्रा, त्यामुळे 18 धावांची आवश्यकता. 3 बॉल 18 धावा. पहिला झेल होतो का बघूया. जय आणि बाद. आता आव्हान खूपच मोठं होत आहे. 3 बॉल 18, 2 बॉल 18 होत आहे. त्यामुळे नक्कीच गोलंदाजच काहीतरी करू शकतो हे जिंकण्यासाठी. पण समीर अंकल ज्या पद्धतीने खेळत आहे सकाळपासून, आपला अनुभव. शैलेश येतो. शैलेश सोलंकी. नक्कीच समीर अंकल ज्यांनी सकाळी एक षटक हाताळलं होतं. 1 बॉल 6 साठी फुलटॉस पडला होता. काय झालं, बस झालं एवढंच कळत नाही. हा घेऊन जा. हे घे ना पाणी. इथेच कर. इथेच कर झाडात जा. झाडाच्या
आता मात्र चांगली फील्ड. एक बॉल 17 धावांची आवश्यकता. जी मागची मॅच गेली होती ती आता मात्र जिंकवून देतात समीर. डॉट बॉल. आणि हा मॅच जिंकतायत ते म्हणजे ग्लेडिएटर्स, ज्यांनी पहिला सामना हरला होता परंतु आता मात्र कमबॅक करतायत. एक सामना जिंकून दाखवतायत. बॉल 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 वॉच. आणि खूप खूप शुभेच्छा. अजून देखील स्पर्धेत आपलं आव्हान जे आहे ते मजबूत आहे आणि आपण स्पर्धेत आहात त्याच्यामुळे नक्कीच आनंद असेल. ग्लेडिएटर्स या संघाच्या दिशेने नेहमी साठे खुश पाहायला मिळत आहेत आपल्या संघाच्या कामगिरीवरती. आता बघूया आता जी मॅच होणार आहे ती म्हणजे राजवीर